सो येस, नमस्कार मित्रांनो. कसं काय काय चाललंय आपल्या सर्वांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. तुमच्यासाठी परत एक नवीन एक मोठा ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आज आपण चाललेलो आहोत आपल्या फेवरेट स्पॉट म्हणजे गावी चाललेलो आहोत. आपण खूप दिवसानंतर चाललेलो आहोत. ऑलमोस्ट आता 1 ते 1.5 महिना झालेला आहे आणि आता आपण गावी चाललो रिटर्न. गावी जायचं कारण हे आहे की यात्रा आहे 2026 जी होळीनंतर होते ती यात्रा. त्या यात्रेसाठी चाललो आता. आज आपल्यासोबत माझा भाऊ आहे, फोनवर बिझी आहे थोडा. तो आहे, मी आहे, आम्ही दोघंच चाललो आहे. आई बाबा किंवा दुसरं कोणी त्या घरातच होतं, काका की ते कोणी नाही येतं. आम्ही दोघंच चाललो आहे. आजी आजोबा आधीच गावी आहेत आणि आज आम्ही निघालो आहे. 2-3 दिवसाची सुट्टी होती. जास्त बोललो की गावी जातो, कारण कन्फर्म नव्हतं माझं गावी जाणं. बिकॉज तुम्हाला माहीत असेल फायनली इयर आहे, सो सुट्ट्या भेटत नाहीत सांगितल्याप्रमाणे. बट आता या 2-3 दिवसाच्या गॅपमध्ये मला सुट्ट्या होत्या. बोललो आपण जाऊन येऊ, सुट्ट्या आहेत तर मुंबईला थांबून काय अर्थ आहे. बोललो गावी जाऊ, एन्जॉय करू आणि तुम्हाला मुंबई गोवा हायवेचा अपडेटसुद्धा देता येईल. आणि मला माहीतच आहे आपल्या ऑडियन्सला मुंबई गोवा हायवेचा अपडेट खूप आवडतो. ओ नो 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 नो, एस टी बंद पडली, चाकरमानी गावी कसे जाणार रे. भर उन्हात मित्रांनो, 12 वाजलेत. थोडं लेट झालं मला निघायला, आणि की आदल्या रात्री मी क्रिकेट वगैरे खेळून आलेलो तर दमलेलो पूर्ण. नाईट क्रिकेट खेळत होतो आम्ही, सो दमलो तर मॉर्निंगला मला उठायला जमलं नाही. सो आता 12 वाजले निघायला. तेच सांगायचं तात्पर्य की आता 12 वाजले, 12च्या दरम्यान आता एस टी ती बंद झाली आहे. आता या भर उन्हात लोकांना थांबायला लागणार तोपर्यंत एस टी येत नाही. आणि ह्या हायवेला शेड वगैरे कुठे भेटणार आहे. बेसिकली पेट्रोल पंपच्या साईडला आले तर आता गाडी पण पाठी बंद झाली तर एवढं कोण चालत येणार तिथून. आपल्याला मे बी फिलअप करायला लागू शकतो. रेंज कितीची बाकी आहे अजून? 115ची रेंज बाकी आहे माझ्याकडे. पोचून जाऊ मे बी, असं वाटत नाही. आय थिंक आपल्याला येताना वगैरे फिलअप करावं लागेल किंवा माणगावच्या दरम्यान आपण फिलअप करू शकतो. आणि आज वर्किंग डे आहे, सो ट्रॅफिक नसेल असाच आपण विचार करून चालू शकतो. बाकी डिपेंड रोडची कंडिशन कशी येते. लास्ट टाईम मी तुम्हाला येताना मी नागोटणे आणि कोलाच्या मधला जो बायपास होता त्याबद्दलचे तुम्हाला मी अपडेट्स दिलेले. आता ह्या वेळेचं आपले कुठले काय रस्ते कसे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देतो. जेणेकरून तुम्ही हा रोडनी ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला तेवढं बरं पडेल चॉईस करायला की हा रोड ठीक आहे की नाही आहे, कसं ट्रॅफिक वगैरे किती टाईम जाऊ शकतो ते. तर भेटूच आपण, फटाफट निघू. आणि लेंथ काय जास्त ब्लॉकची मोठी नाही बनवायची. टाईम टू टाईम थोडंफार जेवढं महत्त्वाचं आहे त्याच गोष्टी बनवू. भेटू मी तुम्हाला. मित्रांनो, कोलाडच्या आधी जो लागतो, सॉरी वाखन बोलतो आपण, वाखनच्या आधी जो ब्रिज लागतो, हा वाला जो ब्रिज, जो बायपास करण्यासाठी जो ब्रिज लागतो, त्या ब्रिजचं काम आता बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेलं आहे. तरी पण मिनिमम अजून 2 महिने तरी आरामशीर जाऊ शकतात, कारण की रोड कंप्लीट झाले. बट स्ट्राईप मारणं किंवा बाकीचे जे काही काम आहेत ते अजून नाही झालेले आहेत. आणि ह्या रस्त्याची कंडिशन बघू शकता तुम्ही. सो वरचा रस्ता तरी होऊन जाईल अशी अपेक्षा आहे की 2 महिन्यात येत्या. आणि हा रस्ता पण बऱ्यापैकी रिपेअर आहे. बट काही ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की आपल्या इकडचे रस्ते कसे आहेत ते बघा. बोललो ना, काही रस्ते मध्येच पट्टा चांगला आहे आणि मध्येच पट्टा पूर्णपणे खराब आहे. आणि आत्ताचीच कंडिशन नाही आहे, हे अराउंड 5-6 वर्षापासूनच. म्हणजे जेव्हापासून मी ह्या रोडने ट्रॅव्हल करतो आहे बाईकनी त्यापासूनची गोष्ट सांगतो आहे. ह्या आधीसुद्धा रस्ते खराब असतील, फक्त पॅचेस मारून ठेवलेले आहेत, फक्त पॅचेस. मी वाखनच्या आधीचा रस्ता सांगतो. पण वाखनला जाण्यासाठी लागतो डोंगराची, तुम्हाला माहीतच असेल हा, तो वाला सांगतो मी. बेकार म्हणजे बेकार रस्ते आहेत. बाकी पनवेलपासून आपण जो हितपर्यंत येतो म्हणजे पेनच्या फूडपर्यंत येतो, म्हणजे वाखन म्हणजे ऑलमोस्ट समजा पनवेलपासून इथून 50 किलोमीटर येतो आपण. 50 किलोमीटरपर्यंत रस्ता एकदम परफेक्ट आहे, एकदम काही इश्यू नाही आहे. म्हणजे बोलतात ना, आपण इझिली 60-70च्या स्पीडने क्रूज करून येऊ शकतो. बट आफ्टर 50 किलोमीटर्स थोडे रस्ते खराब आहेत. हे बघा, बोललो ना, हे फुटपाथ वगैरे बघा. फुटपाथला जे लावतात, फुटपाथला लावणाऱ्या ज्या विटा आहेत त्याची हालत ही आहे. बोललो ना, ब्रिजचं काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे, पण अजून हा चालू नाही झालं. अजून मे बी कसं स्ट्राईप वगैरे बाकी आहेत त्या कारणास्तव नसेल. आणि काय मी बोलतायत ना उद्घाटन वगैरे,
त्या गोष्टी. आणखी मध्ये हा चालू होता रस्ता, बट अचानक का बंद केला काय ग ग ग. माणसांना बॅकचा प्रॉब्लेम आहे ना, अर्धा तर रस्त्यांमुळे व्हायला लागला. हो थांबा थांबा थांबा. ही आहे इकडच्या रस्त्याची कंडिशन. मेन रोड आहेत ते झालेले आहेत बट चालू नाही गेलेले आहेत बिकॉज बायपास होणार आहेत. पुढची काय कंडिशन आहे ते दाखवतोच मी तुम्हाला. येस, कोलाडला पोचलो आहे. आणि कोलाडचं सांगायचं म्हटलं तर हे जे दोन जो बायपास, कोलाड बायपास करण्यासाठीचा जो ब्रिज आहे त्याचं काम बघायचं म्हटलं तर अजून 45-50% काम झालेलं आहे फक्त. बिकॉज आत्ताचे जड दगडं वगैरे टाकलेली आहेत आणि माती वगैरे बघू शकता, मशीनचं काम्स वगैरे चालू आहेत. सो ह्याला अजून 7 महिने, मिनिमम 7 महिने तरी जाऊ शकतात. आणि आय होप लवकर काम झालं तर लवकरसुद्धा होऊ शकतो. कसं माहिती आहे बघा, जर प्रेशर असं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल मी नवी मुंबई एअरपोर्टची इथे बाजूलाच राहतो. तर एअरपोर्टची इथे जो ब्रिज होता, नदीच्या वरतून तो ब्रिज बनवायचा होता आणि तो विदिन 4 महिन्यात तो नदीच्या वरतून ब्रिज पूर्णपणे बनवून आता रेडी होत आला आहे. ऑलमोस्ट 90 to 95% काम झालेलं आहे रोहाला जाण्यासाठी, राईट सडल महाड. सो त्याचं 90 to 95% काम कंप्लीट झालेलं आहे विदिन 4 महिन्यात, ते पण नदीवरनं असून. सो तुम्ही तो विचारच करू शकता की हा तर रस्त्यामधनंच बनवायचा आहे, तर याला काय एवढा टाईम लागायची गरज नाही. पण प्रश्न काय, मॅनपॉवर नाही आणि हे एवढं प्रेशर पण नाही दिलेलं आहे त्या गोष्टीवर त्यांच्यावर. तर त्या कारणास्तव खूप सावकाश कामं चालू आहेत. तरी पण अपेक्षा आहे की व्हायला पाहिजे, दिवाळीच्या आधी होऊ शकतो मे बी. लेट्स होप काय असेल ते. हे बघा दिसतं बऱ्यापैकी आता म्हणजे शेप दिली आहे म्हणून बोललो ना तुम्हाला. 40 to 45% काम झालेलं आहे, शेप वगैरे दिलेली आहे बऱ्यापैकी. त्यामुळे पुढं तर डायव्हर्जन्स वगैरे आहेत. सो हे 2 स्पॉट्स आहेत ते अजून होत आहेत बायपासचे. अजून पुढचे कोणते आहेत ते तुम्हाला दाखवतो. सो येस मित्रांनो, पोचलेलो आहे. हो बाबरे, ते समोर दिसतोय तो भवंडर बघा, टोर्नेडो बोलतो ना आपण, ते बघा. अरे भाई 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 भाई, कसला डेंजर होता तो. मला वाटलं दुकानात उडवून नेल की काय आता तो. सो हेच की मित्रांनो, पोचलो आता. अराउंड 2-2.5 तास लागले आम्हाला. रोड पूर्णपणे खाली होता, बोलल्याप्रमाणे वर्किंग डेज होतं त्या कारणास्तव. सो तुम्हाला बेसिक अपडेट दिले काय कुठे रस्ता खराब होता. आता सांगायचं म्हटलं ना तर मुंबई गोवा हायवे खूप डेव्हलप होत आला आहे आणि आता असं काही नाही आहे की असं खूप काही दाखवण्यासारखं. आता बेसिक थोड्याफारच गोष्टी आहेत त्या राहिलेल्या आहेत, बाकी पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे रोड. सो मित्रांनो, तुम्हाला आजचा अपडेट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नसेल आवडला तर का नाही आवडलं तर कारण सांगा, आपण सुधारायचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, अक्कलकोटचे ब्लॉग्स वगैरे आलेले आहेत, त्यावर प्लीज प्रेम द्या नक्कीच. खूप मेहनत करून ब्लॉग बनवलेले आहेत आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडतील. भेटू आपण परत एक नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत, नवीन कोणत्या तरी टॉपिकसोबत. टिल दॅन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र मित्रांनो. whatever, please sir, I want to reach 1 million